नेहमीच साबुदाणा वडा किंवा खिचडी खाऊन कंटाळा आलाय, तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चमचमीत साबुदाणा मिरची वडा। तर चला आपण रेसिपी बघूया। यासाठी लागणार आहे आपल्याला रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा, उकडून घेतलेला बटाटा आणि त्यात जेवढं बसेल तेवढं शेंगदाण्याचं कूट। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मिरची आणि टेस्टनुसार मीठ घालायचं आणि वरतून थोडीशी हिरवी मिरची। हे सगळं आपण एकत्र करून छान असा त्याचा डो बनवून घेऊया। हे मिक्स करताना आपल्याला पाणी अजिबात यूज करायचे नाहीये। बटाट्यामध्येच पूर्ण हा साबुदाणा मिक्स करायचा आहे आणि फायनली हा झाला आपला व्यवस्थित मळून डो। थोड्याशा हिरव्या मिरच्या मी पहिलेच इथे कट करून घेतल्या होत्या, थोड्या मोठ्या होत्या म्हणून मी त्या कट केल्यात आणि मधोमध मिरच्यांचे असे चिरून घ्यायचे, जेणेकरून की त्याची टेस्ट आपल्याला छान येते। थोडंसं आता हाताला आपण ऑइल लावणार आहोत आणि ती मिरची अशी पूर्ण स्टफ होईल असा आपल्याला छोटीशी अशी वडा कसा बनवतो तसा वडा बनवतो तसं आपण हे हातावरती थापून घ्यायचं आणि पूर्ण मिरची त्या सारणमध्ये स्टफ होईल असं आपल्याला ते पूर्ण मिरची कव्हर करून घ्यायची आहे। ह्याचप्रमाणे थोडंसं दिसत असेल तर आपण तिथे साबुदाणा पुन्हा थोडासा लावून कव्हर करूया। ह्याचप्रमाणे आपल्याला असेच सगळे सेम करून घ्यायचे आणि इकडे बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण ते तळून घेऊया, म्हणजे जे मिरची भजे केले आहेत ना आपण ते आता मस्त असे छान तळून घेऊया। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण हे भजे टाकून घेऊन छान मस्त असे तळून घेऊयात आणि छान असा ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण हे सगळे बाहेर काढूयात। छान असे आपले आता भजे हे तयार झालेले आहेत। भज्यांसोबत चहा असेल तर अजूनच भारी वाटतं। मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि उपवासाची ही भजी आपली तयार झाली आहेत। तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसत आहेत। टेस्ट तर एकदम भारी झालेली आहे। किती छान अशा वाफा बाहेर येत आहेत। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। सॉस किंवा दह्याच्या चटणी सोबत हे एकदम छान लागतात। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।